त्याच वेळेस जगन्नारायण सिन्हानी त्याच काळामध्ये निकाल द्यावा त्या मॅडमच्या विरुद्ध, आणि त्याच काळात इंदिरा गांधींच्या राजकारणाच्या विरुद्ध गायपट्ट्यामध्ये एक प्रकारचं एक विरोध असं वातावरण तापावं. आणि श्री सावंत यांनी म्हटलं ते बरोबर आहे की जयप्रकाश नारायणांनी भर जाहीर सभांमध्ये पोलिसांना आणि जी जी बदली सेना असते काय म्हणतात त्यांना तुम्ही म्हणजे त्याच्या विरुद्ध बंड करा असं आवाहन केलं आहे. आणि मग या दोन गोष्टींचा आधार घेऊन जी तरतूद आहे की अंतर्गत बंडाळी व्हायची चिन्ह जर दिसत असली, तर 352 मध्ये त्याच्या बंदोबस्ताच्यासाठी संविधानिक तरतुदीच्या नुसार तुम्ही राष्ट्रपतीला सल्ला देऊ शकता. राष्ट्रपतीला तो सल्ला मानावा लागेल. आणि तेव्हा फखरुद्दीन अली अहमद हे राष्ट्रपती होते आणि आणीबाणीचा आदेश हा फखरुद्दीन अली अहमद यांनी टाकला. इंदिरा गांधींनी सुचवलं त्यांना आणि फखरुद्दीन अली अहमद यांनी रात्री 12च्या सुमारास याचा अर्थ फखरुद्दीन अली अहमद ही पार्टी नाहीये, इंदिरा गांधींनीच सांगितलं त्यांना. पण ही जी तरतूद आहे, मगाशी बोलून गेले डॉक्टर जोगेंद्रनाथ गवई, ते पॉलिटिकल डिपार्टमेंटचे डिपार्टमेंट आहे, अजून 360 लागलेलं नाही आहे, पण 356 बरेचदा या देशामध्ये लागलेला आहे. 356च्या अंतर्गत केंद्र शासनाला राज्य शासनाची सत्ता बरखास्त करायची असेल, जर तिथे अंदाजबंदी चालली असेल मधल्या काळामध्ये, ते धनगड आहेत ना, ते ममता बॅनर्जीची सत्ता काढण्याच्यासाठी खूप मागा लागले होते. तुम्हाला कल्पना असेल किती फिरायचे, ती बाई ऑडिशन घ्यायची आणि ती वारंवार ते धनगड मागणी करायची इथे 356 लावून पूर्ण सत्ता गोठवून टाकली. आणि 360 ही आहे ही देशामध्ये आर्थिक बेबंदशाही विरुद्ध माजली तर त्यावेळेस ती करू शकतात. 360 अजून लागलेलं नाहीये. एकदा 352 लागलं, बरेचदा 356 लागलं. 360 ची अजून पाळी आलेली नाहीये. ती नोटबंदी पेक्षा नाही मला नाही माहिती. पण हा जो सगळा काळ झाला, या अर्थानं आपण जर असा विचार केला तर इंदिरा गांधींनी जे केलं ती चूक की वाईट याचं मूल्यमापन नंतर होईल, पण ती संविधानिक तरतुदीच्या अंतर्गत केलेली जी गोष्ट आहे ती संविधान मोठ्या वगैरे संविधान बाह्य वगैरे आहे इतकी अजाण माणसं नाही केली. सुधार माणसं झाली आहे, लक्षात येते आहे. ते ज्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या, 2024 आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आपण या मुद्द्यावर आज आपण यायला हवं. नेमकं मुद्दा मला माझ्या सगळ्या मित्रांना सांगायची इच्छा अशी आहे, जी सातत्यानं मला काळजी वाटते किंवा एक सामान्य नागरिक म्हणून मला असं वाटतं की विरोधी पक्षाकडे ध्येय निश्चितीचा अभाव आहे. विरोधी पक्ष हा अस्पष्ट दिसतो. विरोधी पक्षाला नेमकं काय करायचं आहे हे नसणे ही फार मोठी शोकांतिका आहे. संघाने खूप तडफडून, कारण त्यांनी पाहून घेतलं की 25 जुलै 1975 ला आणीबाणी लागली. 30 जुलैला त्यांनी अंतर्गत सुरक्षा कायदा पास केला
2 जुलैला त्यांनी 20 सूत्री कार्यक्रम इंदिरा गांधींनी जाहीर केला. 20 सूत्री कार्यक्रम सुद्धा हा आर्थिक क्रांती आणणाराच कार्यक्रम होता. 5 जुलैला त्यांनी 60 संघटनांना बंदी घातली. पहिल्या क्रमांकावर होती जमात इस्लाम, दुसऱ्या क्रमांकावर होती आनंद मार्ग आणि तिसऱ्या क्रमांकावर होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. सातत्यानं मला नाही वाटत की जगामध्ये सरकार कसं राहावं त्या बाईनी भीतीने केलं. प्रचंड लोकप्रियता मिळाली या नादात केलं की अजून काही अप्रत्यक्ष त्यांचा उद्देश असेल, परंतु त्याचे जे बेनिफिशियरी होते, त्याचे जे खऱ्या अर्थाने लाभार्थी होते, जो सामान्य घटकातला जो माणूस होता तोच त्याचा पहिला लाभार्थी ठरत गेला. तर 20 सूत्री आर्थिक कार्यक्रम जो होता तो बहुतेक सामान्य लोकांच्या भल्यासाठी होता. सगळी धडपड झाली. सगळ्यात जास्त अडचण कोणाची झाली असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सगळ्या लोकांना उचलून त्यांनी कुठे टाकून दिलं, जलमुंडात टाकून दिलं. आता हत्या कशी पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याबरोबर पहिला निर्णय त्यांनी काय घेतला आठवते काही? काय घेतला? लोकांना पैसा. मग जशी भारताच्या स्वातंत्र्याच्या साठी स्वातंत्र्य सैनिक म्हणून जे सगळे लाभार्थी घेतले, देवेंद्र फडणवीस संयुक्त सरकार असताना सुद्धा किती बंधनामध्ये ही माणसं असतात. देवेंद्र फडणवीसांनी ते जाहीर केलं अजून की मी मुख्यमंत्र्यांचं पद स्वीकारताना पहिला निर्णय हा घेतोय की ही माणसं आणीबाणीच्या काळात खऱ्या अर्थानं लाभार्थी 11,000 रुपये पर महिना त्यांना मिळते. 11,000 रुपये तुम्ही समजून घ्या. फार येऊ देत नाही लोकांना. जेवढे लोक आणीबाणीच्या काळामध्ये संघाची जी माणसं तुरुंगामध्ये गेली आहेत त्या सगळ्यांना 11,000 रुपये मासिक. काय मानधन त्याचं एक वेगळंच नाव आहे. ते म्हणते खरे पैशाला हत्या घेऊन तुमच्या लाभाचा दिला होता त्या अर्थानं विचार केला. आणि मग इंदिरा गांधींनी जे काही केलं, बाईच्या पोरांनी जरा जास्त केलं. त्यांचं नाव संजय गांधी होतं. त्यांनी जरा जास्त केलं, जबरदस्ती नोटबंदी केली. तर हो, लोकसंख्या आटोक्यात आणणं पण एकदमच इतकं म्हणजे जास्त झालं त्यांचं. किंवा नोकरशाही बरीच झाली झाल्या असतील. त्या चुका कायदे आहेत त्याचं आपण समर्थन करता येत नाही, पण ही गोष्ट खरी आहे की लोकदल, संघटन काँग्रेस, स्वतंत्र पक्ष, जनसंघ या सगळ्या पक्षांनी हे ठरवून टाकलं. हे महत्वाचं आहे. या सगळ्या पक्षांनी ठरवून टाकलं आणि मग इंदिरा गांधींनी 77च्या निवडणुका तोंडावर होत्या. निवडणुका जाहीर कराव्या लागल्या. विरोधी पक्षांनी आघाडी केली. हे महत्वाचं आहे. विरोधी पक्षांनी आघाडी न करता सगळे पक्ष विसर्जित केले. ही या भारतीय राजकारणातली ही पहिली घटना आहे की सगळे विभिन्न मताची लोक, विभिन्न विचारसरणीचे लोक, विभिन्न हेतू ठेवणारे लोक केवळ इंदिरा काँग्रेसचा पराभव करण्यासाठी स्वतःचा पक्ष त्यांनी विसर्जित करून टाकला सगळ्यांनी. आणि मग त्यांनी एक नाव घेतलं, जनता पक्ष.
ती त्यांची मूळ ही यशस्वी झाली आणि 77ची निवडणूक इंदिरा गांधी तडाख्यानं लागली. स्वतः इंदिरा गांधी सुद्धा सामान्य राजकारण्यांच्याकडून पराभूत झाले आणि जनता पक्ष जो जनसंघ ब्राह्मणांचा पक्ष आहे असं म्हणलं होता त्याचे 90 खासदार निवडून आले त्या सगळ्या भानगडीमध्ये. मग दुहेरी निष्ठाचा प्रवास तेव्हा जयप्रकाश नारायण हे नेहमी RSS ची बाजू घ्यायचे. जे समाजवादी पक्षाचे लोक होते ते नेहमी आक्षेप घ्यायचे. एक तर तुम्ही जनसंघाची गोष्ट सांगा किंवा संघाची गोष्ट सांगा, तुम्ही दोन निष्ठा दुहेरी निष्ठा पाळू शकत नाही हा वाद ते नेहमी करायचे. आणि मग जयप्रकाश नारायण नेहमी अगर आप संघ को जातीयवादी समजते होगे तो जयप्रकाश नारायण जातीयवादी असं होत त्यांना काय करायचा गप्प म्हणायचा. मेरे नजर में संघ जातीयवादी नहीं, मेरे नजर में संघ संकीर्णवादी नहीं. म्हणजे नेहमी संघाला वाचवण्याचा प्रयत्न जयप्रकाश नारायण करायचे आणि ते बचावून जायचे. शेवटी जनता पक्ष फुटला. जनसंघ नवीन नाव धारण केलं आणि ते नाव म्हणजे आज जे सत्तेवर आहे ते भारतीय जनता पक्ष. तोपर्यंत त्यांचं चिन्ह होतं दिवा. हे त्याच्यानंतरच चिन्ह आलं कमळ. त्यांची जी ब्राह्मणी जी प्रतिमा होती ती आणीबाणीच्या या धकाधकीमध्ये पुसण्यात मदत झाली. हा उच्चवर्णीयांचा पक्ष आहे ही या आणीबाणीच्या धकाधकीमध्ये पुसण्यामध्ये त्यांना मदत झाली. हा जो पक्ष आहे हा केवळ ब्राह्मणांचेच हित पाहतो अशी जी त्या पक्षाची प्रतिमा होती. या एकत्रितपणे एक जीव होण्यामध्ये जनसंघाचा फायदा झाला. नेमका मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे तो हा कायम सत्तेवर कसा राहायचा. या सभागृहाने हा मुद्दा थोडासा गांभीर्याने लक्षात घ्यावा. मान्य आहे कोणी आवाज आंबेडकर आहे, मला हेही मान्य आहे की या देशात सगळ्यात जास्त जर वेगानं राजकीयकरण कोणत्या लोकांचं होत असेल तर ते आंबेडकरी लोकांचं होते हे अमान्य करता येईल. संबंध घटनांमध्ये सजगतेने पाहण्याची जी क्षमता आली असेल तर ती आंबेडकरी लोकांमध्ये आहे हे अमान्य करता येईल. कामाचा मुद्दा असा की कायम या देशामध्ये सत्तेवर कसं येता येईल राहता येईल. तर त्यांनी मुद्दा घेतला की बहुसंख्याकवाद. आणि बहुसंख्याकवाद म्हणजे मग काय. हा देश स्वतंत्र असताना हा 38 कोटी की 40 कोटीचा देश होता. 2024 ला हा देश 1140 कोटीचा आहे, 43 कोटीचा आहे. त्यांनी असं लिहिलं आपण केवळ हिंदूंना जर एक केलं, हिंदू आहेस तरी मागायस, हिंदू आहेस तरी तू सत्ताधीश नाही आहेस, तू हिंदू आहेस तरी तू बेकार आणि बेजार आहेस. पहा ना त्या अल्पसंख्याकांचे कसे नाराज ठेवतात. त्यांच्या मशिदीवर किती वेळ समजा अजान वाजली तरी काही म्हणत नाही. त्यांनी रस्त्यावर येऊन समजा अजान म्हटलं तरी काही बाधा नाही. त्यांची मत घ्यायच्यासाठी तुझी हेडसाल होते. ही जी गोष्ट आहे ही गोष्ट हळूहळू जसजशी बेकारी, जसजशी बेजारी, जसजशी त्रासदार, जसजसे प्रश्न वाढत गेले. दुसरीकडे
पर्यायवाची साम्यवादी पक्ष या संबंध गोष्टींमध्ये आणि बाबासाहेबांचा अचानकपणे एक निवडणूक पाहिल्याच्या नंतर 57च्या आधी लोकसभेची दुसरी निवडणूकही त्यांनी पाहिली नाही आणि 57ला या आधीमध्ये 56ला अचानक त्यांचं झालं आणि त्यांनी जे असं पाहिलं होतं की त्यांनी तर अब्राहम लिंकनची पण व्याख्या नाकारली होती, त्यांनी तर जाट भेगवतची पण व्याख्या नाकारली होती म्हणजे फार पसंत नव्हती ती, फार ऑफ द पीपल फॉर द पीपल बाय द पीपल काय नाव लागतं लोकांचं लोकांसाठी लोकांचं सरकार, गव्हर्नमेंट बाय डिस्कशन नाही लावलं ते. आणि मग तिथे बाबासाहेब म्हणतात मी सांगतो म्हणजे तुम्हाला व्याख्या आणि 52च्या न्यायाधीशांच्या पुण्याच्या बैठकीत बाबासाहेबांनी स्वतः तयार केली जी आपण नेहमी सांगायला हवी. तुम्ही रोज प्रस्ताविका म्हणता मला अडचण नाहीये, ती व्याख्याकांनी सांगत ठेवून नाही सगळं. इतक्या कष्टानं बाबासाहेबांनी ती व्याख्या तयार केली. बाबासाहेबांना वाटलं की ही व्याख्या जगभर राहील, रक्ताचा थेंब न सांगता लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आमूलाग्र बदल करणारी शासन संस्था म्हणजे लोकशाही. आणि मग ते बाबासाहेब म्हणायचे लोकांचं सरकार काय सांगतो, लोकांसाठी सरकार, कशासाठी सरकार, काय तुम्ही व्हाय प्रश्न विचारला पाहिजे. राजकीय बदल, सत्ता बदल ही व्यवस्था बदलाकडे गेलं पाहिजे. सामाजिक आणि आर्थिक विषमता कशी नष्ट होईल. मी मार्क्सला नाकारत नाही म्हणाले ते, पण केवळ आर्थिक समता साधून सामाजिक विषमतेला पूर्ण अंधारामध्ये टाकणं हे त्यांना पसंत नव्हतं. म्हणून सामाजिक आणि आर्थिक दोन्ही समता तुमच्या माझ्या जीवनाचं गती हे जाती अंताचा लढा आणि विषमता अंताचा लढा, हे जे दोन गोष्टी होते. निवडणुका जिंकणे एवढंच राजकारणाचा अर्थ आहे असं बाबासाहेबांना पसंत नव्हतं. ही जी सगळी गोष्ट होती, स्वातंत्र्याच्या लढ्यात काँग्रेस होती म्हणून काँग्रेसची पिढ्याने पिढ्या 5-6 पिढ्यामध्ये काय झालं की सत्ता आबादी दिसली, पण कायम राहील कशावर. त्यांनी वेलफेअर स्टेट घेतलं होतं. देश म्हणजे काय, वेलफेअर स्टेट, कल्याणकारी राज्य, सामान्य माणसांना केंद्रीभूत करून हा देश आम्ही चालवतो. हे काँग्रेसचं आधीच गीत होतं. आता दिसते कधी कुठेतरी दिसते, वेलफेअर स्टेटचं नाव सुद्धा कोणी घेत नाही. सामान्य माणसाला केंद्र, ही जी काहीतरी तुम्ही एक योजकता त्यांनी योजकता केली आहे. 73 लोकांचं मंत्रिमंडळ असून सुद्धा एकही मुसलमानाला घेतला नाही. साधाय आज आता तुम्ही 1 महिनाही झाला त्यांची सत्ता लागून झाली आहे. 73 लोकांचं मंत्रिमंडळ असताना एकही मुसलमानाला अजून घेतलं नाही. त्यांना स्पष्ट आहे की ही जी अजून ते ध्येय त्यांनी सोडलेलं आहे असं नाही. याला पर्याय काय, काँग्रेसची असो की कोणाची असो, यांची ध्येय निश्चिती काय, त्यांचा ध्येय निश्चित आहे. मला मुद्दा तुमच्या लक्षात आलाय. त्यांनी सांगितलं की या देशामध्ये 70 ते 80% हा हिंदू आहे. याला जर पेटवलं, मग कसं पेटवलं त्यांनी. आता पांढऱ्या केसाच्या या काळ्या केसवाल्यांनी थोडं हसी केलं की 2-3 लोक दिसतो, त्यांचंही बरोबर आहे. पण हे टिकून जरी आहे तर काही वाईट नाही. थोडस तुमचं विस्मरण होईल. मी दरेकर व्याख्यानाला गेलो होतो. बापरे, एकावधी दिग्गज होती तिथे सगळे, कोण प्रदीप आगळावे, धर्मेश सारखे, सगळं सगळं झालं कार्यक्रम.
मग परतीचा प्रवास आला तर तो एक पोरगा जो मला गाडी चालवत होता तो काय म्हणजे तर तुम्हाला माहितीये का म्हणे, मी तुम्हाला पोहोचवण्याची जबाबदारी मी स्वतः घेतली म्हणे त्यांना मागून. मग मला तुमच्याशी बोलायचं म्हणे. ते इतके जे इथे होते म्हणे कार्यक्रमात स्त्री पुरुष सगळे तिथली त्या वसाहतीमध्ये तरुण पोरं पोरी राहत नाही का होती असं कसं होईल मग त्यातलं एकही होतं का मला तिथे आमच्या वसाहतीत कार्यक्रम असून तुमचं व्याख्यान असून एकही मुलगा आणि मुलगी आली नाही त्याचे माय आणि बाप तेच होते म्हणजे तिथे काय कारण असेल आणि मला घर येईपर्यंत त्यांनी आपली व्यथा सांगितली आणि मी ती लिहिली सुद्धा ही पोकळी भरून काढावी लागलेली गोष्ट तरी आहे पण आता तो आज इथे बांधण्याचा विषय नव्हता ही आहे ही खंत आपण मानली पाहिजे गोष्ट खरी आहे पण याच्याकडे आपण लक्ष देऊ हा जो मुद्दा आहे याला पर्याय काय आंबेडकरी विचारण करणाऱ्या सगळ्या लोकांनी किती कविता लिहितात किती का संविधान हा शब्द असल्याच्या कारण एक गोष्ट आता तुम्हाला मान्य करावं लागेल की या देशाला जर दिशा देण्याचं काम जर कोण करत असेल ती आंबेडकरी लोकांवर त्याची मोठी जबाबदारी आलेली आहे सुधीर शंभरकर नेहमी विचारतात ते काँग्रेसवाले का झोपून आहे ते झोपूनच राहते याचा अर्थ आपण रागा करावा असं नाहीये अचानकपणे ह्या सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्या माझ्यावर आलेल्या आहेत आणि या जर आपण वेळीच जर निभावलं नाही ते काय फास टाकावं लागतील पहिल्या हाऊस मध्ये आम्ही हिंसक हिंदू नाही ही जी लाईन त्यांनी मांडली राहुल गांधींनी आणि ही लाईन मांडताना त्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये जी लाईन मांडली त्याला स्पर्श सुद्धा केला नाही तेव्हा तो मला राहुल गांधी आवडतो किंवा मला या काँग्रेसच्या मंडळीचा काही मुद्दा आहे असं नाही हाच माणूस निवडणूक पूर्व उत्तर प्रदेशात बोलताना माझी पुढची ही त्यांनी जी मांडलेली आहे त्यांना हाऊस मध्ये स्पर्शही करत नाही कदाचित ते पुढच्या वेळेस कदाचित तो करेल त्यांनीच म्हटलंय ना की हा देश केवळ 10% झाला आहे 50% ओबीसी 15% दलित 15% अल्पसंख्याक 8% आदिवासी आणि 5% खुले गरीब असा हा जो 90%चा हा जो देश आहे या या 90%ला काही यांच्या हातामध्ये नाहीये आणि 10%च्या हातामध्येच 2014 पासून 2019 पर्यंत 10%च्याच साठी आहे ही जी आता होऊ शकते की होऊ शकत नाही खरंच दुखणं जे झालेलं आहे हिंदुत्वाच्या या परिघावर कशा पद्धतीने आपण मान देता येते संविधान हा मुद्दा किती क्लिक होऊ शकेल संविधान या मुद्द्यावर किती लोकांना आपण करू शकतो की जगणे या मुद्द्यावर लोकांना आणू शकतो याचा गांभीर्याने विचार करावा लागेल संविधान या मुद्द्यावर लोकांनी जावं अशी कदाचित संघ आणि भाजपाची इच्छा जो मुद्दा समजून घ्या माझा मुद्दा जो मुद्दा राहुल गांधींनी 90%चा आणि 10%चा 90% हा माणूस या देशातला त्याची कुठलीही स्थान निश्चिती नाही हा देश सध्या केवळ 10% लोकांसाठी आहे ही जी त्यांनी पॉलिटिकल लाईन मांडली त्या पॉलिटिकल लाईनकडे कदाचित जाऊ नये त्यामुळे ही कदाचित ही खेळी असू शकते
भावनात्मक खेळीमध्ये आपण लवकर दुसरीकडे आपण प्रतीकांमध्ये, प्रतिमांमध्ये, स्मारकांमध्ये, पुतळ्यांमध्ये, नामफलकांमध्ये जितकं जास्त गुंतून राहतो आणि तो कार्यक्रम आहे, जी बाब आहे, जी अंमलबजावणी आहे, ज्याची ती व्हायला हवी तिकडे ते दुर्लक्ष होत झाले, ही पण त्यांची खेळी आहे. संविधान हत्या हा शब्द वापरताना त्याला काय उभारू शकते? आता ही यांनी एक लाईन घेतली, ममता बॅनर्जी कधीच मंदिराचा होत आहे. गेली 2 निवडणूक ममता बॅनर्जी केवळ मंदिरातच गेल्या असं नाही, तर मी ब्राह्मण आहे असं खूपदा सांगतात. हा संघाचा पराभव नाही. राहुल गांधींना 50 वेळा आपलं जाणवं दाखवावं लागते, इथे संघाची हार नाही. राहुल गांधींना वारंवार मी कट्टर हिंदू आहे हे सांगावं लागते, इथे संघ 1 इंचही मागा आलेला नाही. शरद पवारापासून तर उद्धव ठाकरे पर्यंत माझं शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही, माझं पण हिंदुत्व असं आहे हे सांगणं, याच्यात संघाचा हार नाही. रोज हिंदूंची मंदिरं आकर्षणाची केंद्र होत आहेत, इथं पराभूत नाही. लक्षात घ्या. बोलत आहे राजकारण हे माणसांचं आणि मानसिकतेचं, तुम्ही बोर होऊन राजकारण हे माणसांचं की मानसिकतेचं? संघाच्या पुढे राजकारण हे मानसिकतेच आहे. आपल्या पुढे राजकारण केवळ माणसांचं आहे. आणि मानसिकता कशी घडत जाईल, मानसिकतेकडे कसं जाऊ, हिंदूंना खुश करण्यासाठी जो संविधानाची खूप ग्वाही देतो, इंडिया दॅट इज भारत, संविधानिक शब्द आहे, तो राहुल गांधी भारत शब्द तोंडातून निघणार नाही याची काळजी घेतो. हा संघाचा पराभव नाही आहे. ही इज ओनली पॉलिटिशियन. राजकीय भाष्य करणे आणि अंतःकरणातलं व्यवस्था बदलण्याची तडफेणे, या 2 गोष्टींमध्ये हा फरक आहे. गुजरात में हम तुमको हराने वाले लिख के लो, अरे लिख के लो वगैरे म्हणून तुझं हिंमत नाही आहे अजून भारत करायची. डेलिबरेटली हिंदुस्थान म्हणतो, डेलिबरेटली का? हिंदूंना आपल्याकडे आणि सरसंघ चालक तासभर बोलतो तर एकदा हिंदुस्थान बोलण्याची गरज भासत नाही. याच्या किती फारकत आहे. ज्याला हिंदू राष्ट्र करायचं आहे तो भारत म्हणतो, आणि जो हिंदू राष्ट्राच्या विरुद्ध आहे तो हिंदुस्थान म्हणतो. ही जी राजकारणाची किमया आहे, हे आपल्या संबंध आंबेडकरी चिंतकांचे विषय झाले पाहिजे. आपल्या चिंतनाचे, आपले काय वापर असं म्हणलं की मी संविधान निष्ठ आहे, मी काय म्हणलं काय आहे. उद्या मग संविधान पानबंदरी करतील, उद्या संविधान घराच्या नावात येतील, उद्या आपल्या पोराचं नाव संविधान देईल. इतका हलका करू नये. याच्यातनं आपण थोडस बाहेर आलं पाहिजे. हे करताना डावपेचाचा जो भाग आहे
8% आदिवासी आहेत. 8%. संबंध मध्य प्रदेश आदिवासींचे हिंदूकरण झाले पाहिजे. संबंध मध्य प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या हातात लागला. आकाशातून लागला काय? सगळं आदिवासींचं हिंदूकरण झालं आहे. मग आता आदिवासींना आदिवासी समावेश केले नाही. आदिवासींमध्ये ख्रिस्ती होते, त्यांना नक्षलवादी अमुक तमुक काय काय नावानं बाह्य केलं आणि आता त्यांच्या सुगरी घातला, शबरी घातली, हनुमान घातला, अजून काय काय घातलं. आणि परमोच्च क्षण असा की सत्तेचा दावा करायला नरेंद्र मोदी नावाचा जो प्राईम मिनिस्टर व्हायच्या आधी तो इसम राष्ट्रपतीकडे जातो आणि कागद देतो का हा माझ्याकडे बहुमत आहे. तर देशाची राष्ट्रपती त्यांना साखर आणि दही काय याच्यावर तुम्ही समज पंतप्रधान व्हायचे आहेत ते. त्यांना म्हणजे काय की 239 प्लस चंद्रबाबू प्लस नितीश कुमार प्लस अमुक अमुक करून ही यादी द्यायला गेले. तर त्या महामहिमांनी कठीण आणि आदिवासींच्या कोणत्या संस्कृतीमध्ये दही साखर वगैरे आपण मधून नाहीये. म्हणजे कोणत्या मानसिकतेनं हा सगळा मानसिकता कुठे झाली आहे. आज हे कोण अभ्यास करेल? बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जी बार्टी आहे त्याच्या नावानं आता आरटी काढली. कोणाच्या नावानं? अण्णाभाऊ साठेच्या नावानं. आणि ते बाबासाहेब आंबेडकर हे काय म्हणजे फक्त महाराजांचे होते, ते मातंगांचे नव्हते. किती भयंकर आहे सगळ्या त्याच्या गोष्टी आहेत. म्हणजे ज्या ज्या लोकांनी आज सगळ्या हिंदी पट्ट्यांमध्ये तरीही आंबेडकर हा जो शब्द हे मग आता सुटेंना सांभाळावं लागेल, लोणाऱ्यांना सांभाळावं लागेल, सगळं सांभाळावं लागेल की ही जी अदृश्य आत्महत्या आहे ही केवळ संविधानाला हत्या म्हणण्याच्या मुळे जी आपली भावनिक कुचलपणा झाली आहे इथपर्यंतच मर्यादित नाहीये. याच्या मागची जी डावपेचाचा जो भाग आहे त्या डावपेचाच्या भागामध्ये मला असं वाटतं की या लोकांनी या अशा ज्या गोष्टी आहेत इथे राहावं. कदाचित असे होऊ शकतं की अनुल्लेखाने ही गोष्ट आपण मागावी काय असे वाटेल. या गोष्टीला खूप किंमत द्यावी काय. खऱ्या अर्थानं ही बाध्यता नाही लावी. त्या राहुल गांधी आणि त्या काँग्रेसमध्ये विचारायला हवं की तुम्ही या देशाला निश्चित कोणत्या दिशेने घेऊन चालताय, त्याचा काय तुमच्याकडे ब्लूप्रिंट आहे हे तुम्ही मांडणार किंवा तुमच्या खासगीत तरी मांडणार. त्यांनी जर स्वतःला स्पष्ट केलं की आम्हाला हिंदू राष्ट्र करायचं आहे, स्पष्ट असलं वाईट असलं तरी बरोबर आहे. त्यांची ध्येय निश्चिती त्यांनी स्पष्ट केली. म्हणून ते बाबा आणतात, बुवा आणतात, प्रवचन आणतात, भागवत कथा आणतात, तमुक कथा आणतात, ही कथा आणतात, ती कथा आणतात. थ्रिल आहे तिथे, द्वेष आहे, मत्सर आहे, कपट आहे, कारस्थान आहे, हे युद्ध आहे, ते युद्ध आहे. ते तालवर ऐकायला लोकांना बरं वाटते की असं झालं तसं झालं. तुमच्या आमच्या याच्यात काहीच नाही, तर थ्रिल आहे त्यामुळे. मग काही असं केलं, मुलीनं असं केलं, ते ऐकताना असं वाटतं की आज आता आपण रामायण महाभारत ऐकत नाही, परंतु ते ऐकताना त्यांना असं वाटतं ते धर्मबंधू सगळं सांगतात. ही जी आव्हानात्मक आहे ही आव्हानात्मकता काँग्रेसवाल्यांना शिकवत नाही, कारण त्यांचं पुस्तकांची बांधण. हायकोर्टाची जज सुप्रीम कोर्टाची नाही, प्राईम मिनिस्टरच्या विरुद्ध निकाल दिला की मॅडम तुम्ही निवडणुकीमध्ये आपल्या निवडणुकीच्यासाठी उपयोग केला आणि तो विकनेस मध्ये आले होते आणि त्या 3 दिवसाची आज्ञा दिली माहिती आहे.
तुम्हाला लोकसभेचं सदस्य राहता येणार नाही याचा अर्थ तुमचं प्राईम मिनिस्टरशिप गेली सोडत नाही आणि ती देशाची पंतप्रधान बाई काही गेली. तिसरा निर्णय, तुम्ही तात्काळ तरी हाऊसमध्ये कोणाला तरी सोपवा. त्यांच्याकडे वकील असतील. इंदिरा गांधी सुप्रीम कोर्टात गेल्या. हा निकाल लागला 12 जुलै 1975 ला. इंदिरा गांधींच्या विरुद्धचा निकाल कोर्टाने 24 जुलैला हायकोर्टावर स्थगिती दिली. आणीबाणी जी लागली वगैरे आहे, इथे जी मान्यवर वकील